हे बंदर, त्या सगळ्या बोटी उभ्या आहेत. आणि मागच्या वर्षी जेटीचं काम केलं, ते काम मी तुम्हाला दाखवायला हा व्हिडिओ काढतोय. हे बघा, मी उभा आहे इथपर्यंतच फक्त हद्द होती, याच्या पलीकडे काही नव्हतं. हे बघा, ही जी भिंत दिसतीये या भिंतीपर्यंतच फक्त बंदर होतं, त्याच्या पलीकडे काहीच अस्तित्वात नव्हतं. आता हे सगळं तुम्ही पाहिलं तर किती अवाढव्य इथं दगडं टाकली आहेत बघा. हे तुम्हाला साईजचा अंदाज येईल. ही लोकं बसली आहेत नाश्ता करायला काहीतरी, आणि त्याच्या शेजारचा तो दगड बघा. असे सगळे दगड टाकले ट्रकने आणून, आणि हा पूर्ण तिथपर्यंत सगळा त्यांनी जेट्टी तयार केलेली आहे. ही बोटींना वाऱ्यापासनं संरक्षण देण्याकरता आणि सुरक्षित नांगर करण्याकरता आहेत. कसलं भारी केलेलं आहे. मी सुद्धा आज पहिल्यांदा बघतोय. मी यावर्षी आलेलो होतो तेव्हा हे काम चालू होतं, पूर्ण झालेलं नव्हतं, काहीच झालेलं नव्हतं. तेव्हा लगोरी लावल्यात इथं. या लगोरी लावल्यात कुणीतरी. हे बघा, हे बघा केवढा मोठा आहे, कॅमेऱ्यात बसत नाही एवढा मोठा आहे. हे बघा पुढचा दगड. जाऊ पलीकडेपर्यंत जाऊन बघू. सॉरी, स्टिक नाही आहे त्याच्यामुळे कॅमेरा हलणार थोडासा. चालतोय मी, त्यामुळे प्रत्येक पावलाबरोबर हलत जाणार कॅमेरा. स्थिर धरायचा प्रयत्न करतो मी. हे बघा, ही अशी जेट्टी तयार केलेली आहे त्यांनी. बोटींना अधिक संरक्षण, अधिक बोटी थांबता याव्यात, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि इकडं पलीकडे एक छोटं बेट आहे. आता ते बेट माझ्या मते असावं अजून शिल्लक. हा सगळा भराव टाकलेला आहे, मोठा भराव टाकलाय खूप. फारच छान केलेलं आहे. आणि या ट्रक्सना जाण्या येण्याकरता एक हरण्याच्या किनाऱ्यावरनं संबंध एक मोठा रस्ता ट्रकसाठी तयार केलेला होता. तोही आता जवळजवळ नामशेषच झालेला आहे, आणि तो तेवढ्या पुरताच होता. हे बघा, इथपर्यंत केलाय ते. चांगलं केलंय, वाढवलंय. बेट अजून जशा तसं इथं दिसतंय बघा बेट. हे सगळे पक्षी तिथं बसलेले. खरं त्या बेटापर्यंत जर का त्यांनी केलं असतं तर फार सुंदर झालं असतं. म्हणजे नॅचरल कवच बोटींना अजून जास्ती मिळालं असतं. आणि ही बाजू पश्चिम आहे, या बाजूची, आणि पश्चिमेला हा फतेगड आलेला आहे. फार सुंदर दृश्य आहे इथनं. वरनं तर फारच अप्रतिम दिसतं, पण खालनं पण कळत आहे. आता वरती जायची आवश्यकता राहिलेली नाही, एवढं सुंदर आहे खालनं पण. पूर्वी इथं लोक रिस्कमधनं या खडक्यांवर बसायला यायची. पाय घसरला तर डायरेक्ट खोल समुद्र. आता अगदी इथं शेजारी आलेलो आहे आपण. हे बघा, पूर्ण 270 डिग्रीचा आपल्याला समुद्र दिसतो. खूप सुंदर. ही मच्छीमारीची बोट चालली आहे बघा, फार सुंदर. आणि सगळं हरणे जे गाव आहे या डोंगराच्या आतमध्ये, हे सगळं हरणे गाव बसलेलं आहे. डोंगर खाली उतरलेला आहे, तिथपासनं सरळ या बाजूला आणि अजूनही डाव्या बाजूला बरचसं आहे. तर असं हे हरणे गाव आहे. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड डे.